एका चिमणीने उचलला. बीचं कवच होतं कठीण आणि तो बी घेतला आणि दगडावर फोडायला लागली चिमणी. बऱ्याच वेळा तिनं चोचीमधनं बी आपटला, बी काय फुटला नाही आणि ते जोरात आपटल्यावर बी गेला उडून. चिमणीनं शोधला, काय सापडलं नाही. कालांतरानं पाऊस पडला, बारीकस त्या बी मधनं अंकुरण झालं. ते एका सश्यानं पाहिलं, सश्याला इच्छा झाली खायची. रोपाजवळ गेला, ते रोप बोलू लागलं, अरे ससे भाऊ, मी तर किती लहान आहे, मला एवढ्यात कसं काय तुला, मला जरा मोठं होते. सश्याला ते बरं वाटलं. काही दिवसांनी रोप मोठं झालं. शेळी गेली, शेळी खाऊ लागली. त्यावेळी रोप म्हणाल, मी तर अजून थोडंसंच मोठं झालंय, मला आणखी मोठं होऊ दे ना. बघा, रोप मोठं मोठं होत होतं. एक दिवस झाडं तोडणारी व्यक्ती आंब्या तोडायला म्हणून किंवा जळण्यासाठी म्हणून तोडायला गेला. ते रोप त्या शेतकऱ्याला किंवा लाकूड तोडायला म्हणालं, मी तर आता मला फुलं लागायला लागली, फुलं लागतील, फळं येतील, ती फळं पक्षी खातील, तुम्हीही खाल, माझ्या वाळलेल्या फांद्या असतील त्याकरता तुम्ही नेऊ शकता. कालांतरानं झाड मोठं झालं, झाडावर पक्षी आले, त्याची गर्दी झाली, फुलांची फळं झाली, फळांच्या बिया झाल्या आणि अशा प्रकारे बियांचं रोपण. अर्थातच विषय लक्षात आला असेल आपल्या, सावली पेरूया.